आज मी निघालोय लोणावळा येथील कार्ले लेणीला भेट देण्यासाठी। कार्ला गावात गेल्यावर तुम्हाला आई एकवीर शक्तिपीठ पायथा मंदिर लागतं। तिथूनच पायऱ्यांची वाट आहे, पण मी मात्र रिक्षाने वरती निघालो आणि समोरच डोंगरात लेण्यांचं अस्तित्व दिसू लागलं। लेणीपर्यंत अथवा एकवीर आई देवळापर्यंत जाण्याचा मार्ग हा 300 पायऱ्यांचा आहे, त्यातही हिंदू प्रथांचा मार्ग निराळाच। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंतच्या कालखंडात प्रामुख्याने सातवाहनांच्या काळात ही लेणी विकसित झाली। पुन्ना नावाच्या कोळी व्यक्तीने मुंबईला बुद्ध धम्माची ओळख करून दिली हे वास्तव कोणाला ठाऊक असेल। तथागत भगवान गौतम बुद्धांना हत्तींवरती विराजमान करून संपूर्ण बौद्ध धम्म बांधव त्या मिरवणुकीचा आनंद घेताना दिसत आहेत। वर्षावासाच्या काळात बौद्ध भिक्खूंना धम्म कार्याची समीक्षा करण्यासाठी अशा लेण्यांची निर्मिती केली गेली। स्थापत्य आणि शिल्पकला यांचा अनोखा संगम या लेणीत पाहायला मिळतो। इसवी सन पूर्व 60 ते इसवी सनाच्या 40 वर्ष, तब्बल 80 वर्षांचं निर्माण कार्य या लेणीसाठी लाभलेलं आहे। हे 2000 वर्षांपूर्वीचं लाकूड काम आहे। स्तूपाचे वर्णन करावयाचे झाल्यास वरून छत्री, यष्टी, हार्मिका, अंड, वेदिका, मेढी आणि स्तूपाच्या अवतीभोवती असलेला प्रदक्षिणापथ, 35 शिलालेख या लेणीत पाहायला मिळतात। आदरणीय भदंत समनथ्य थेर यांचे पवित्र शारीरिक अस्थी या समोरील दगडी कमळात जतन केलेले आहेत। एकूण 30 दगडी खांब इथे आहेत। बौद्ध धम्मात मैत्र भावनेला अहम स्थान आहे। नागराजांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना शास्ता मानलं होतं, याचं मूर्तिमंत उदाहरण शिल्पकलेतून समोर मांडलेलं दिसतंय पहा। शिलालेख आपल्याला काहीतरी सांगू पाहतायत, ते वाचता यायला हवेत। बुद्ध स्तूपासमोर घडणाऱ्या हिंदू धर्मीय हिंसक प्रथेचे कार्य अतिशय निंदनीय आहे। बौद्ध धम्म प्रचारासाठी, त्याची समीक्षा करण्यासाठी, तसेच बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासाकरिता निर्मिती केलेल्या लेण्या आजही त्यांच्या बहुमोल त्यागाची साक्ष देऊन संपूर्ण देशभर उभ्या आहेत। त्यांना सर्वांनी भेटी द्या, त्यांच्या धम्म समर्पणास अभिवादन करा। जय भीम, नमो बुद्धाय।